शिवजयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन। शिवरायांचा इतिहास सर्वांना कळावा यासाठी बीडमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन। मोठ्या संख्येने मुली आणि महिला सहभागी। हिम्मत असेल तर राजीनामा द्या, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। जळगावात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महिलांची दुचाकी रॅली। शिवरायांचा जयघोष करत महिला भगिनींनी घेतला रॅलीमध्ये सहभाग। राजधानी दिल्लीत शिवजयंतीची तयारी सुरू। महाराष्ट्र सदनमध्ये शिवरायांच्या जयंती उत्सवाची तयारी। छत्रपती संभाजीराजे कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो असं काही दिवसांनी शिंदे म्हणतील, पण ते माणूस म्हणूनही अपयशी ठरले आहेत। तुमच्या माथ्यावर लिहिलेला गद्दार शिक्का कधीही मिटणार नाही। ठाण्यातल्या सभेत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। गेल्या 1.5 वर्षात एकही नवीन उद्योग महाराष्ट्रात आला नाही। इथून एक एक गोष्ट गुजरातला पाठवली जाते। थोड्या दिवसांनी मंत्रालय देखील गुजरातला हलवतील। आदित्य ठाकरेंचा सरकारला टोला। मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात हवा नाही। ज्यांना टीका करायची आहे त्यांना करू द्या। हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली बरी, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोलीचे पालकमंत्री असताना झेड सुरक्षेबाबत जे विधान केलं ते धादांत खोटं। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। चित्रीकरणाच्या परवानग्या सुलभ करण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू होणार। मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या प्रशासनाला सूचना। जे भाजपसोबत गेले ते व्यावसायिक होते, विचारांनी चालणारे लोक आजही काँग्रेस सोबत। विलासराव देशमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात नाना पटोलेंचं वक्तव्य। जर महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, रामदास आठवलेंचं वक्तव्य। बारामती पूर्वी शरद पवार आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पण आता तो महायुतीचा गड आहे। बारामती लोकसभा सोपी नसणार। निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार बारामतीतनं उभ्या राहणार आहेत, रामदास आठवलेंचं वक्तव्य। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली। 3 लाख मेट्रिक टनाची मर्यादा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय। कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता। शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय। खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। हा शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेला मोठा निर्णय। इतर देशात कांद्याची मागणी आहे, त्यामुळे निर्यात झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल। सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी। केंद्रीय मंत्री भारती पवार यांचं आश्वासन। पंतप्रधान मोदींच्या भाषणाने भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप। पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेने काम करा, मोदींचं भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना आवाहन। सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला पुन्हा सत्तेत यावं लागेल। आगामी निवडणुकीत 370हून अधिक जागा जिंकणं हेच लक्ष्य, पंतप्रधान मोदींचा निर्धार। महिलांसाठी केलेल्या योजनांचा मोदींच्या भाषणात उल्लेख। आतापर्यंत 1 कोटी महिलांना लखपती दीदी केलं, आता 3 कोटी लखपती दीदी बनवणार, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। काँग्रेस भ्रष्टाचार आणि परिवारवादाची जननी, काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा नाही, पंतप्रधानांची टीका। देशातल्या प्रत्येकाला माहिती आहे की आता येणार तर फक्त मोदीच, पंतप्रधानांना विश्वास। पंतप्रधान मोदी भारताचे 3ऱ्यांदा पंतप्रधान होणार असं देशाने ठरवलंय। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।